परिस्थिती मला दिसली नाही तर मला पुढे जावं लागेल, दुसरा पर्याय काय? आणि म्हणून विरोधी पक्ष नेते महोदय की आपण असं म्हणालात की नियम 57 खाली आपण पहिल्यांदा रूल सस्पेंड केला पाहिजे असं म्हणाल, तेव्हा मी 55 म्हणालो, तेव्हा आपण म्हटलात आपल्याला सगळं माहिती आहे. पण मी नंतर पुस्तक उघडून बघितलं की मी म्हटलं ते बरोबर आहे, 55च आहे. आता प्रश्न तुमचा असा आहे की हा प्रस्ताव जो आलेला आहे आपण सेक्शन 110 वाचून दाखवलात आणि त्याच्या अनुषंगाने 55 खाली पहिल्यांदा रूल सस्पेंड केला पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदयांनी या संदर्भातला रूल सस्पेंड केलेला आहे आणि म्हणून आजचा हा जो प्रस्ताव आहे तो सेक्शन 110 खाली नाही तर सेक्शन 55 खाली आहे. सुधीर भाऊ नियम सस्पेंड केल्याची घोषणा सभागृहात करावी लागते. सभागृहाची मान्यता त्याला घ्यावी लागते. अध्यक्षांना अधिकार आहे. पण आता तुम्ही वेळ मारून देताय, लक्षात येत आहे आमच्या? नाही नेणार मारून. आमच्या लक्षात येत आहे नाही नेणार. तुमच्याकडे कुठली नोटीस नाही, दाखवा नोटीस. कुठली नोटीस नाही अध्यक्ष महोदय. त्यांना माहित आहे की मला नियम माहिती आहे म्हणून नोटीस दिली नाही. कुठली नोटीस नाही आहे अध्यक्ष महोदय. या ठिकाणी तुमच्याकडे कुठली नोटीस नाही आहे. तुम्ही याची अनाउन्समेंटही केलेली नाही आहे. या संदर्भात कुठेही तुम्ही तो नियम शिथिलही केला नाहीये. आम्हाला टेक्निकॅलिटीत जायचं नाही आहे अध्यक्ष महोदय, पण आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा कारभार जो चाललेला आहे ना, सकाळपासून जे सांगतोय हे सगळं बासनात गुंडाळलंय. हे नियम जे आहेत हे नियम बासनात गुंडाळले आहेत. मनात येईल तसा कारभार चाललेला आहे. आताच विधेयक मांडा, आताच विधेयक मंजूर करा. अध्यक्ष महोदय, तुम्हाला विरोधकांची आवश्यकताच नाहीये. तुम्हाला लोकशाहीची आवश्यकताच नाहीये. हे पार्लमेंटने शिकवलेलं आहे. ठेवायची आहे लोकशाहीला कुलूप ठोकायचं अध्यक्ष महोदय. लोकशाहीला कुलूप ठोकायचं तुम्हाला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हा काळ सोकावतोय अध्यक्ष महोदय, याची आम्हाला चिंता जास्त आहे. एकदा जर असे प्रथा आणि परंपरा आणि पायंडे पडले तर अध्यक्ष महोदय अशाच प्रकारची परिस्थिती भविष्यात देखील आपल्याला पाहायला मिळेल अध्यक्ष महोदय. त्यांचं म्हणणं सभागृहात तुम्ही वाचून दाखवायला पाहिजे. सुधीर भाऊ, हरकतीचा मुद्दा आहे. कोणावर? या ठरावाच्या संदर्भामध्ये जी पद्धत अडॉप्ट केली का देवेंद्र फडणवीसांनी मुद्दा मांडला त्याच्यावर? अध्यक्ष महाराज, मी एवढं स्पष्ट सांगितलं, शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कृती कोणीही करू नये. मी स्पष्ट शब्दात अध्यक्ष महाराज सद्विवेक बुद्धीनी, अध्यक्ष महाराज, अरे 7वं वेतन आयोग, अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला नम्र विनंती आहे. असं म्हणतात की त्या खुर्चीवर गेल्यानंतर पक्ष नसतो, पक्ष अभिनिवेश नसतो. अध्यक्ष महाराज, तुम्ही ठराव एकदा नाही 3दा वाचा. पहिली गोष्ट, 1 मे 1960 नंतर अध्यक्ष महाराज हा ठराव, या ठरावाचा आशय हा ओबीसी समाजाला न्याय देण्याचा असायला हवा. या ठरावाचा आशय ओबीसी समाजाचं आरक्षण टिकवण्याचा असायला हवं. पण या ठरावाचा आशय काय अध्यक्ष महाराज? या ठरावाचा आशय आरक्षण टिकवण्याचा नाही, तर जनतेमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण व्हावी, भ्रमजाल निर्माण व्हावा, असा हा मायावी ठराव करण्याचा प्रयत्न केला. काय ठराव? केंद्र सरकारला पत्राच्या माध्यमातून इम्पेरिकल डाटा मागता येतो, पत्राच्या माध्यमातून. सुधीर भाऊ, अध्यक्ष एक अध्यक्ष महाराज, दुसरं, इम्पेरिकल डाटा म्हणजे काय? राज्य सरकारने जनतेचा गैरसमज करण्याचं कारण नाही. अनेकांचा गैरसमज काय करून ठेवलाय? इम्पेरिकल डाटा म्हणजे जनगणनेच्या डाटाच्या संदर्भातला भाग असा गैरसमज करून ठेवलाय. अध्यक्ष महाराज, इम्पेरिकल डाटाची डेफिनेशन तुम्ही जरा स्पष्टपणे काढा. मागासवर्गीय आयोग बसवल्यानंतर हा एक सांख्यिकीय डाटा आहे ज्याला रिसर्चचं रूप द्यायचं आहे. अध्यक्ष महाराज, मी तिसरा एक विशेष, आपला पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे? आपण पॉइंट ऑफ ऑर्डर उभे आहात. आपला पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे हा नाही कळला मला. सांगतोय ना, पॉइंट ऑफ ऑर्डर काय तेवढं अध्यक्ष महाराज, पॉइंटेड पॉइंट ऑफ ऑर्डर. मी अतिशय पॉइंटेड करतो. आपण नरिमन पॉइंट मध्येच आपली विधानसभा आहे, त्यामुळे मी पॉइंटेडच करतो. अध्यक्ष महाराज, माझा पॉइंट काय आहे? तुम्ही या ठिकाणी ठराव हा जे पत्र पाठवायचंय त्याचा विधानसभेत ठराव 1 मे 1960 नंतर कधी मांडला गेला का?
आणि अध्यक्ष महाराज मी ऐकतो ना आता मी तुमच्या मनीषाताई, मी ऐकतोय. याचा अर्थ मी माझं कामकाज करायचं नाही असं तुम्ही नाही. माझे मित्र आहे बोला, सुधीरभाऊ बोला. सुधीरभाऊ बोला. 95 पासूनचे मित्र आहे. पण ऐका ना अध्यक्ष महाराज, ऐकतो ना भाऊ. आता तुम्हाला मी दुसरी एक गोष्ट जी गंभीर आहे ती तुमचं लक्ष अतिशय प्रेमपूर्वक विनयपूर्वक तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही कागदाकडे लक्ष देऊ नका, सरकारकडे लक्ष द्या. आपलं असलं तरी योग्य वेळी सरकारला दिशा दाखवली पाहिजे. तुम्ही काय म्हणताय, हे आरक्षण टिकवण्यासाठी इम्पेरिकल डाटा पाहिजे. अध्यक्ष महाराज कागद मी झेरॉक्स देतो. अध्यक्ष महाराज रडू नका, रडू नका, रडू नका, रडू नका. अध्यक्ष महाराज मंत्री महोदय, मी आपल्याला सरकारच्या वतीने मी आपल्याला सुधीरभाऊ पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित करायला पुरेपूर संधी दिली. आपण पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित केलेला नाहीत. नाईलाज असताना मला मंत्री महोदयांना प्रस्ताव मांडण्यास परवानगी द्यावी लागेल. एक आणि 2016चा नियम आपल्या सरकारमधला माझ्या हातामध्ये आहे की अध्यक्षांनी परस्पर आपल्या चेंबरमध्ये नियम 55 आले अन्वये अशा प्रकारचे रूल सस्पेंड केल्याचा 2016चा माझ्याकडे या ठिकाणी पूर्णपणे माहिती आहे. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुनगंटीवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला होता त्याला उत्तर देताना मला सांगायचं आहे की सन्माननीय खानविलकर साहेबांच्या बेंचने उत्तर देत आहेत. 12 जजमेंटमध्ये 12व्याच्या सांगितलं, it will not be open to respondents to justify the reservation for OBCs without fulfilling the triple test referred to above. आणि 22व्या याच्यामध्ये खानविलकर साहेब म्हणतात, the state is free to pursue with the Union of India for getting requisite information which can be then made available to the dedicated commission to be established by it for conducting a contemporaneous, rigorous empirical inquiry into the nature and implication of backwardness of the concerned group. याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे खानविलकर साहेबांच्या याच्यात की ट्रिपल डाटा शिवाय पुढे जाता येणार नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्य सरकार हे भारत सरकारकडे त्याचा आग्रह धरायला त्यांनी धरावा आणि तो डाटा जो आहे डाटा तो मिळवावा आणि तो can be then made available to the dedicated commission to be established by. तो डाटा मिळवायचा आहे आणि मग तो जो आहे आमच्या हा जो आयोग जो आहे डेडिकेटेड कमिशन त्यांना तो पुरवायचा आहे. हे जे आहे खानविलकर साहेबांनी सांगितलेलं की तुम्ही भारत सरकारकडे जाऊ शकता, त्यांच्याकडे मागणी करा, त्यांच्याकडून तो मिळवा आणि तो आयोगाच्या समोर म्हणा. हे जे बेंचने म्हटलेलं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून याच्यापूर्वी सुद्धा बरेच प्रयत्न झाले परंतु हा डाटा काही मिळाला नाही. आदरणीय फडणवीस साहेबांनी केला. मंत्री महोदय, आपल्याला मी एक सूचना करतो. मला माहित आहे विरोधी पक्षनेते काय बोलणार आहेत ते. पहिल्यांदा आपल्याला प्रस्ताव वाचावा लागेल. प्रस्ताव वाचा आणि मग त्याच्यावर भाष्य करा, हेच आपलं म्हणणं असेल ना. नाही, मी अगोदर जे आहे प्रस्ताव वाचा. अध्यक्ष महोदय, मी पुढील विरोधी पक्षनेत्यांचं काम सोपं केलंय. ऑब्जेक्शन काढलं त्याला मी सांगत होतो की असं आहे. आता पुढे हा ठराव मांडत माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम
1959 मध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाची पदे आरक्षित ठेवण्याकरिता राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करण्यात आलेला असून राज्य मागास वर्ग आयोगास सुलभ संदर्भासाठी आवश्यक असणारी सामाजिक आर्थिक व जातनीय जनगणना 2011 मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जातीनिहाय सर्व माहिती केंद्र शासनाकडे उपलब्ध आहे. असे असताना राज्य शासनाने वारंवार विनंती करूनही केंद्र शासनाने सदर माहिती अद्याप उपलब्ध करून दिलेली नाही. सबब मागास वर्ग आयोगास इम्पिरिकल डाटा उपलब्ध करून देणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून राज्य शासनास नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सर्व माहिती इम्पिरिकल डाटा त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी शिफारस ही विधानसभा केंद्र सरकारला करीत आहे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेते थोडं त्याच्यावर ते भाष्य करतायत. आपण त्यांच्यानंतर करणार का आताच करणार भाष्य? त्यांच्यानंतर ओके बोला. अध्यक्ष महोदय, एवढा नाही अकॅडमिक चर्चा करू. हो भुजबळ साहेबांनी जे सांगितलं ना, अध्यक्ष महोदय, माननीय भुजबळ साहेबांनी जे सांगितलं, एक मिनिट थांबा ना. माननीय भुजबळ साहेबांनी जे सांगितलं ते अध्यक्ष महोदय त्यांना हे अर्ध सत्य. अध्यक्ष महोदय त्यांनी त्यातला अध्यक्ष महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी ठराव मांडणं हे महत्वाचं आहे. ते आधी मांडू दे, त्यानंतर भाष्य करायचं असेल तर करू दे. त्यावर त्यांना जे बोलायचंय ते बोलून होऊ दे, मग त्यांना काय बोलायचं असेल ते बोलतील. त्यांनी परवानगी दिली. जयंतरावजी त्यांनी परवानगी दिली, त्यांना पहिल्यांदा बोलू द्या, नंतर मी बोलतो. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेते महोदय, अध्यक्ष जरा महोदय, विरोधी पक्षनेत्यांचा चेहरा समोरच्या सदस्यांना दिसू द्या. का तुम्ही त्यांच्या हे तार सागरजी, हे बरोबर नाही की विरोधी पक्षनेत्यांना आपण अध्यक्ष अडचण महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी सिलेक्टिव्ह पोर्शन वाचलाय. सिलेक्टिव्ह पोर्शन मुळामध्ये आपण जर बघितलं तर याची सगळ्यात पहिली जी केस आहे अध्यक्ष महोदय, ज्याच्यामुळे हे सगळं झालंय किंवा ज्या केसचा रेफरन्स देण्यात आलेला आहे ती आहे के कृष्णमूर्तीची केस. के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये 2010 साली कोर्टाने काय म्हटलं हे समजून घेतलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, वी आर नॉट इन पोझिशन टू एक्झामिन द क्लेम्स अबाउट ओव्हरब्रेड्थ in the quantum of reservation provided for OBCs under the impugned state legislations, since there is no contemporaneous empirical data. The onus is on the executive to conduct a rigorous investigation into patterns of backwardness that act as barriers to political participation. Political participation, which are indeed quite different from the patterns of disadvantages in the matter of access to education and employment. अध्यक्ष महोदय, म्हणजे त्यांनी काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट मध्ये 15(4) आणि 16(4) अंतर्गत जे आरक्षण दिलंय त्याच्यापेक्षा हे आरक्षण वेगळं आहे. आणि हे वेगळं असल्यामुळे प्रत्येक राज्याने या संदर्भात एक कमिशन तयार करायचं आणि त्या कमिशननी पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा तयार करायचा आहे. इथला इम्पेरिकल डेटा लोकसंख्येचा नाही आहे, हा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा आहे. आणि अध्यक्ष महोदय, मला एक सांगा, या ठरावाला तुमचा पाठिंबा आहे की नाही? ऐकून घ्या अध्यक्ष. असे आपण ठराव एक मताने अनेक वेळा केलेले आहेत. तुमचा पाठिंबा असेल एक मताने करून टाकू. आहे काय त्याच्यामध्ये? आम्ही एक मतानेच करणार अध्यक्ष महोदय, पण आमचं म्हणणं ऐकून घेणार आहात का? हो ना, चालूच आहे. मग ऐकून घ्या. असं काय? आता आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, त्यांना त्या ठिकाणी जरा त्या अशांत टाकूला शांत करा जरा. आता मला इकडे आणून बसव. त्यानंतर अरे एक मिनिट बाबा, फार सिरियस विषयानं जरा थांबा. महाराष्ट्राच्या संदर्भात
ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात 13/12/2019 ला पहिल्यांदा के कृष्णमूर्ती कोर्ट करून याचा कंप्लायन्स करा असं सांगितलं. 13/12/2019 ला 15 महिने आपण केला नाही. त्यानंतर त्यांनी निर्णयात काय म्हटलंय बघा, त्याच्यामध्ये म्हटलंय की इट हॅज बीन फायनली फेंटली सजेस्टेड बाय द रिस्पॉन्डंट स्टेट इन द रिटर्न सबमिशन दॅट रिट पिटिशन मे बी सेट डाऊन फॉर फर्दर हिअरिंग वगैरे. ठीक आहे, पुढे इन आवर ओपिनियन no fruitful purpose will be served by showing that indulgence for the matter is capable of and is being disposed of on the basis of undisputed fact that before instructing the state election commission to reserve seats for OBC group in the local bodies no attempt was made by the state government. ऐकून घ्या, no attempt was made by the state government to set up a dedicated commission to conduct contemporaneous rigorous empirical inquiry into nature and implication of backwardness and then to act upon the report of the commission. म्हणजे काय अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की आम्ही 15 महिने तुम्हाला वेळ दिला होता. या 15 महिन्यामध्ये तुम्ही काय करायचं होतं, बॅकवर्ड क्लास कमिशन तयार करायचं होतं आणि त्याला रिगरस इम्पेरिकल इन्क्वायरी करायला सांगितली होती. डेटा नाही, इट इज रिगरस इम्पेरिकल इन्क्वायरी, सेन्सस डेटा नाही. ही कशाच्या संदर्भात, तर के कृष्णमूर्तींनी जे सांगितलेलं आहे पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या संदर्भात आपण ते केलं नाही. आजही आपण हे केंद्राला पाठवतोय, आम्ही तुम्हाला मदत करू, काही अडचण नाहीये. पण भुजबळ साहेब ही पण दिशाभूलच होणार आहे, याने काहीच होणार नाहीये. याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय, रिगरस इन्क्वायरी बाय द कमिशन. आता तसा तुम्ही तो आदेश काढला, परवा काढला, जो 15 महिन्यापूर्वी काढायचा होता तो आता तुम्ही परवा काढला की जे कमिशन सेटअप केलंय त्यांनी इम्पेरिकल डेटा जमा करावा. हा 15वर. आता खरं म्हणजे हे जे काही तुम्ही हा प्रस्ताव आणलाय ना, हा राजकीय आणलेला आहे, हा राजकीय आहे. याचं कारण असं आहे की नाही, याचं कारण असं आहे, मला वाटतं आपण एका प्रश्नाचं उत्तर घेऊया काय. नाही, माझं पूर्ण होऊ द्या ना, माझं पूर्ण होऊ द्या. आता माननीय भुजबळ साहेब, त्यांचीच परवानगी आहे. माननीय भुजबळ साहेब, आपण जे वाचून दाखवलं त्याचं पूर्ण वाचा. त्यात काय झालं, आपण हे सबमिट केलं, आपल्या वकिलांनी शेवटी ऐकून घ्या आपल्या एक मिनिट ऐकून घ्यायचं, आपण घेऊया. अगदी अतिशय पिन ड्रॉप सायलेन्स पणे सगळं तुमचं ऐकून घेतात. तुम्ही एक हमी देता का विरोधी पक्ष नेते महोदय, ज्या वेळेला मंत्री महोदय उत्तर देतील त्यावेळेला आपले सदस्य देखील इतके शांत बसतील की हमी देता का. जर नाही, जर तर हे मान्यवर आहे, मेरिटवर म्हणजे जर सगळं चालू असेल बिलकुल हमी देतो. हे ठरवायचं कोणी, तुम्हीच सगळं. पॉलिटिकल असेल असं तर नसतं. मंत्री ज्या वेळेला बोलतील त्यावेळेला तुमच्या सदस्यांची तुम्ही हमी द्या. मी तुम्ही म्हणाल तितक्या वेळा ऐकून घ्यायला तयार आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण जे सुप्रीम कोर्टाचं या ठिकाणी वाचून दाखवलं, आपण 15 महिन्यानंतर कन्सॉलिडेटेड ऍफिडेव्हिट मध्ये पुन्हा हे मांडलं की केंद्र सरकारचा आम्हाला डेटा पाहिजे 15 महिन्यांनी. त्यावेळेस कोर्टाने सांगितलं डेटा मागत राहा, तो मागा, मिळाला तर द्या. दे हॅव नॉट गॉन इन टू द मेरिट ऑफ द डेटा. ते म्हणाले तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही द्या, पण आता आम्ही हे ऐकणार नाही. 15 महिने तुम्ही बघा, फ्लिमझी ग्राउंड म्हटलंय, फ्लिमझी ग्राउंड म्हटलेलं आहे त्याला. त्यामुळे भुजबळ साहेब, ओबीसी आरक्षणाबद्दल तुम्ही प्रामाणिक आहात, आम्ही आहोत. आणि हे जर खरंच करायचं असेल, तुमच्या मनात असेल, तर या ठरावाने काहीच होणार नाही. याचं कारण सांगतो, 2 गोष्टी आहेत. SECCची ज्यावेळेस या ठिकाणी हा जो सर्वे झाला, हा सर्वे झाल्यानंतर तेव्हाच्या सरकारने त्यातला सोशिओ इकॉनॉमिक डेटा दिला. कास्ट डेटा का दिला नाही, कास्ट डेटामध्ये 8 कोटी चुका होत्या आणि त्यात सगळ्यात जास्त चुका कुठल्या होत्या, महाराष्ट्रात 69 लाख चुका होत्या. आणि म्हणून त्याच्यावर कमिटी बनली. आम्हाला हे माहित नव्हतं. आमच्या काळातली केस ही 5 जिल्ह्यातली 50% वरच्या आरक्षणाची होती आणि आम्हाला 50% वरचं आरक्षण कसं वाचवायचं, तर आम्ही म्हटलं कास्ट डेटावर, आपल्या डेटावर आपण वाचवू. म्हणून त्याकरता आम्ही केंद्र सरकारकडे गेलो. त्यावेळेस केंद्र सरकारने ते दाखवलं की महाराष्ट्राच्या डेटामध्ये 69 लाख चुका आहेत, देशाच्या डेटात 8 कोटी चुका आहेत. आणि असा चुकीचा डेटा देता येत नाही. मागच्याही सरकारने दिला नाही, हे सरकार ते देत नाहीये.
आपल्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि याच्याकरताची जी आवश्यकताच नाही आहे. आपण बघा, आपण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता 5 एजन्सीज नेमल्या. त्या 5 एजन्सीजनी 4 महिन्यामध्ये इम्पेरिकल डाटा तयार केला. मराठा आरक्षणाचं तुम्ही जर जो काही निकाल आलेला आहे तो निकाल बघितला, त्या निकालामध्ये हा डेटा अफेल्ड केलाय. हा डेटा कुठे त्यांनी कॅन्सल केला नाही. ही इम्पेरिकल इन्क्वायरी आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण दिशाभूल करण्याचं कारण नाही. हा डेटा बघा, ओबीसी जनगणना झाली पाहिजे, आमचं समर्थन आहे, 100% समर्थन आहे, झालीच पाहिजे. अशा प्रकारचा डेटा मिळाला पाहिजे का? डेटा करेक्ट होऊन मिळाला पाहिजे. इनकरेक्ट डेटा हा घेऊन तुम्ही कसं सुप्रीम कोर्टात जाल? 69 लाख ज्या डेटामध्ये चूक आहेत तो डेटा कसा जाईल? आणि तो परत हा सेन्ससचा डेटा आहे. आपल्याला कशाची इन्क्वायरी सांगितली आहे? पॉलिटिकल बॅकवर्डनेसची इन्क्वायरी सांगितली आहे. इम्पिरिकल इन्क्वायरी इंटू पॉलिटिकल बॅकवर्डनेस, त्याचा डेटाच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही गल्लत होती आहे. त्या काळात आपण मागितला होता कारण 50% वरचं होतं, आता 50% आतला आहे. आणि 50% आतलं हे के कृष्णमूर्तीचं जजमेंट आपल्याला फॉलो करायचं आहे. के कृष्णमूर्तीचं जजमेंट हे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात, पॉलिटिकल इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात बोलतोय आणि म्हणून मला असं वाटतं हे करून होणार नाही. आपण प्रस्ताव मांडला, आम्ही मान्यता देऊ, प्रस्ताव जाईल, त्या ठिकाणी आपण अजून आग्रह धरू, पण या डेटानी ओबीसी आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आमचं ओबीसी बॅकवर्ड क्लास कमिशन इम्पेरिकल इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट तयार करत नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय हे मिळू शकत नाही. तथापि तुम्हाला मांडायचं असेल, आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत, आम्ही याला पूर्ण. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय फडणवीस साहेब यांनी के कृष्णमूर्ती यांचा बसा जागेवर बसा प्लीज. 2010 मधलं जे जजमेंट जे आहे ते वाचलं. त्याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. ट्रिपल टेस्ट, टू सेट अप अ डेडिकेटेड कमिशन टू कंडक्ट कंटेम्पोरेनियस rigorous empirical inquiry into the nature of implications of backwardness for local bodies within the state. त्याच्यानंतर to specify the proportion of reservation required to be provision local body wise in light of recommendation of the commission so as not to fall foul of overbid. and म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय आरक्षणाचं ते आपल्याला प्रमाण ठरवायचं आहे. पण कुठच्याही परिस्थितीमध्ये तो 50% वरती जाता कामा नये. हा 2010चा 5 जजेसचं जे खंडपीठ आहे त्याचा निकाल आहे. त्याच्यामुळे हे सगळं म्हणजे याच्यावर सगळं आता हे मूळ आहे. हे आल्यानंतर तुम्हाला मला सांगायचं आहे की ताबडतोब आम्ही आमच्या म्हणजे समता परिषदेच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात गेलो की 2011 पासून जो सेन्सस सुरू होणार आहे या भारत सरकारचा, त्याच्यामध्ये हा डाटा जो आहे हा डाटा त्यांना जमा करण्यास सांगावा, म्हणजे ओबीसीची जनगणना करण्यास सांगावी, असं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आमच्या समता परिषदेच्या माध्यमातून गेलो. त्याच्यानंतर काय झालं की मग असा एक विचार आला की समीर भुजबळ खासदार होते. समीर भुजबळ, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी असं केलं की सगळ्या खासदारांशी चर्चा करून 100 खासदारांना उभं केलं आणि सांगितलं की पुढच्या या होणाऱ्या सेन्ससमध्ये हा ओबीसीचा डाटा जमा करण्यात यावा. त्याच्यामध्ये सगळ्यांची भाषणं आहेत, स्वर्गीय मुंडे साहेबांसहित सगळ्यांची भाषणं आहेत, हे करावं. मग काय झालं की पवार साहेबांनी हे सगळं जे आहे कॅबिनेटमध्ये मांडलं आणि सांगितलं की मागणी होते, त्याच्यावर विचार करायला पाहिजे. प्रणब मुखर्जी साहेबांनी हाऊसमध्ये येऊन डिक्लेअर्ड केलं की आम्ही होणाऱ्या सेन्ससमध्ये ओबीसीची जनगणना निश्चितपणे करू. आता ती जनगणना ती नंतर सुरू झाली. सुरू झाल्यानंतर ती 14-15 पर्यंत चालली आणि ती 16ला तुमच्या ताब्यामध्ये सगळा मी तुम्हाला पत्र आता दाखवतो, एकूण एक पत्र मी तुम्हाला दाखवतो. त्यामुळं झालं काय
की हा डाटा जो आहे हा भारत सरकारकडे जमा झाला. आपल्याला आठवत असेल तर जेटली साहेबांनी एकदा फ्रंट पेजवर सगळ्या बातम्या आल्या, ओबीसीची परिस्थिती अतिशय वाईट आहे वगैरे वगैरे सगळं त्यांनी दिलं, घरं नाही अमुक तमुक सगळं, पण त्यांनी संख्या वगैरे काही सांगितली नाही. पुढे काय झालं की 2017ला केस सुरू झाली, 2017ला केस सुरू झाली आणि आपण सन्माननीय फडणवीस साहेब आपण 2019 पर्यंत काही केलं नाही. 31 जुलै 2019ला आपण घाईघाईनं अध्यादेश काढ. आता मला बोलते प्लीज, नाउ यू शुड नॉट डिस्टर्ब मी. 2019ला 2017ची केस 31 जुलैला तुम्ही 31 जुलै 2019ला अध्यादेश काढला. पण या अध्यादेशामध्ये जो मूळ 2010चा के कृष्णमूर्ती साहेबांनी सांगितलेला ट्रिपल टेस्ट त्याप्रमाणे हा अध्यादेश नाही. आणि हे तुमच्या लक्षात आलं, तुम्ही हुशार आहात, अभ्यासू आहात. हे लक्षात आल्यावर दुसऱ्या दिवशी तुम्ही ताबडतोब जे आहे पत्र लिहिलं. हा सांगतो ना बाबा, शांत राहा जरा, माझा जरा गडबड होते, कागद जरा इकडे तिकडे जातात. हा हे पहा, आता याच्यामध्ये ह्या तुमच्या अध्यादेशामध्ये ट्रिपल टेस्ट जे आहे त्याला संरक्षण मिळालं नाही, त्याप्रमाणे ते झालं नाही. ते तुमच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर तुम्ही ताबडतोब दुसऱ्या दिवशी काय केलं फडणवीस साहेब, 1 ऑगस्ट 2019ला नीती आयोगला पत्र लिहिलं की तुम्ही आम्हाला हा रॉ डाटा द्या. आता जर त्या अध्यादेश हा पूर्णपणे जर सगळ्या गोष्टी सोडवणार असता तर आपण दुसऱ्याच दिवशी हा डाटा भारत सरकारकडे मागितला नसता. पण तुम्हाला कळलं की आपल्याकडे काही डाटा नाही आणि हा डाटा आपल्याला भारत सरकारकडे मागायला पाहिजे. आपण तो डाटा 1 ऑगस्ट 19ला मागितला. त्याच्यानंतर असीम गुप्ता साहेबांनी विवेक जैन जे रजिस्ट्रार जनरल ऑफ सेन्सस कमिशनर भारताचे जे आहेत रजिस्ट्रार जनरल, त्यांना पत्र लिहिलं सेम की हा डाटा तुम्ही आम्हाला द्या. मग त्यावेळेचे आमदार छगन भुजबळ यांनी तुम्हाला पत्र पाठवलं की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि याच्यामध्ये जनगणनेची आकडेवारीच शासनाकडे नाही, ओबीसीच्या लोकसंख्येची निश्चित आकडेवारीच उपलब्ध नाही, या प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित कराव्या हे शासन कसं ठरवणार, त्यामुळे हा अध्यादेश रद्द करावा असं छगन भुजबळ यांनी तुम्हाला 2 ऑगस्टला म्हणजे दुसऱ्याच दिवशी कळल्याबरोबर 2 ऑगस्ट 19ला पत्र तुम्हाला पाठवलं. त्याच्यानंतर काय झालं की परत तिथून भारत सरकारचे जे महारजिस्ट्रार ज्यांना तुम्ही पत्र लिहिलं जनार्दन यादव त्यांनी पत्र पाठवलं, असीम गुप्ताच्या याला पत्र पाठवलं. द SECC सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस डाटा जो आहे एक्सक्लुडिंग द रिलीजन अँड कास्ट डाटा has been finalized and published by MORD आणि MOHUPA म्हणजे तुमचं सोशल जस्टिस आणि UD यांच्याकडे हा डाटा हा the caste data has been finalized and published by the raw caste data has been handed over by this office to Minister of Social Justice and Empowerment, who is the nodal ministry for this work. The MOSJE has informed an expert group of classification and categorization of caste data and in consultation with Ministry of Tribal Affairs has to take the subject forward. म्हणजे काय झालं, त्यांनी सांगितलं की हा डाटा जो आहे हा सोशल जस्टिस डिपार्टमेंटला पाठवला आणि त्या सोशल जस्टिस डिपार्टमेंटमध्ये आता हा डाटा जो आहे
ते नोडल एजन्सी आहेत हेही त्यांनी सांगितलं. आणि त्यांना सांगितलं की एक्सपर्ट ग्रुप तयार करा आणि क्लासिफिकेशन वगैरे जे आहे कास्ट वगैरे हा डाटा तुम्ही हा कन्सल्टेशन करा ट्रायबल डिपार्टमेंटला सुद्धा आणि तयार करा. हे कधी 2 ऑगस्ट 2019ला 2014ला तुमच्याकडे आला आणि तुम्ही आता सोशल जस्टिसला लिहिता की आता हा डाटा तुमच्याकडे पाठवतो आहे, आता एक्सपर्ट ग्रुप तयार करा आणि हे सगळं तयार करा. बरं, पुढे काय झालं? पुढे जे आहे परत पंकजाताई मुंडेंनी पत्र पाठवलं. मग कारण सोशल जस्टिसकडे आहे ना, मग थावरचंद गेहलोत मंत्री होते आणि रामदास आठवले राज्यमंत्री. पंकजाताईंनी थावरचंद गेहलोतला पत्र पाठवलं की बाबांनो डाटा द्या. रामदास आठवलेंना सांगितलं 18/9/19ला डाटा द्या. असीम गुप्ता यांनी सांगितलं, यांनी लिहिलं रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया इन्फॉर्म, त्यांनी सोशल जस्टिसला लिहिलं की आम्हाला रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया इन्फॉर्म्ड असं आम्हाला सांगितलं गेलं बाय हिज लेटर सो अँड सो दॅट रॉ कास्ट डाटा ऑफ ACCC has been handed over by RGI to Ministry of Social Justice and Empowerment, who is nodal ministry of this work. And also it is learned that ACCC data in raw form, soft copy, is lying in BC division of MOSJE. It is requested to direct the concerned officer to share the raw data in respect of Maharashtra to the Office of the Rural Development Department, Government of Maharashtra. This म्हणजे आता त्यांनी सांगितलं की सोशल जस्टिसकडे गेला, त्यांनी आणि असीम गुप्ताने पण लिहिलं सोशल जस्टिसला की तुमच्याकडे गेला असं ते रजिस्ट्रार म्हणतात, तुम्ही आम्हाला डाटा द्या. मग पुढे काय झालं? आता सोशल जस्टिस डिपार्टमेंटने परत काय सांगितलं? त्यांनी सांगितलं टू से दॅट द डिपार्टमेंट इज नॉट ए नोडल मिनिस्ट्री. त्यांनी अगोदर सांगितलं नोडल मिनिस्ट्री आहे, रजिस्ट्रारने सांगितलं. हे म्हणतात सोशल जस्टिस दॅट दिस डिपार्टमेंट इज नॉट द नोडल मिनिस्ट्री फॉर ACCC 2011 data and neither it is designated as the custodian of the ACCC 2011 data. This is because the raw data is to be processed after proper classification and then finalized or published. In view of the above letter of RGI, this department is not in position to provide the data. आता बघा, ते सांगतात रजिस्ट्रार यांच्या, तुम्हाला सांगितलं, आम्हाला तुम्हाला सांगितलं की बाबा तिकडे दिल्या तिकडे जा. ते सांगतात हे आम्ही काही करू शकत नाही, आम्ही देऊ शकत नाही. पण एक लक्षात घ्या, काय हा डाटा इतर गोष्टीसाठी वापरला जातो, OBC साठी दिला जात नाही. फडणवीस साहेब, म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आमचं नेतृत्व करा. चला मोदी साहेबांना सांगा की तुम्ही उज्ज्वला गॅससाठी हा डाटा वापरता. तुम्ही प्रधान निवास, थांबा बोलू दे मला, प्लीज 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 मला माहिती, मी पण माहिती घेते. प्लीज 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 कृपया शांतता राहा. सभा ठरावाचं गांभीर्य घालवू नका. गांभीर्य घालवू नका. ठराव अतिशय गंभीरपणे मांडला जातो, मग गंभीरपणे विचार मांडले जातात. ठरावाचं गांभीर्य घालू नका. गांभीर्य घालू नका. मी परवानगी देणार नाही. मंत्री महोदय लेट्स कंटिन्यू. अध्यक्ष महोदय, हा डाटा इतर ठिकाणी वापरला जातो, मग इथे द्यायला काय हरकत आहे? ते रोहिणी आयोग तयार केला. देणार हा रोहिणी आयोग त्या ओबीसीचे तुकडे करणारा आयोग. सारे वंजारी, धनगर, माळी, कुणबी 2% आरक्षण त्यांना मिळणार आहे असं वर्तमानपत्रात आम्ही वाचलं. अध्यक्ष महोदय, तिकडे सुद्धा हा डाटा जातो कसा? आणि अध्यक्ष महोदय, फडणवीस साहेब आता म्हणाले 8 कोटी चुका झाल्या आणि 75 लाख महाराष्ट्रात. मग एवढे वर्ष तुम्ही करायचं होतं ना, तुम्ही जनगणना परत करायची होती. 6-7 वर्ष झाली तुमच्या केंद्रातील सरकारला. हा चुकीचा डाटा आहे. 8 कोटी चुका आहे सांगता, बाकीच्या गोष्टीला वापरता.
तुम्ही स्वतः का नाही केला 7 वर्षामध्ये? आणि अध्यक्ष महोदय, या 6 वर्षात तुम्ही पुन्हा दुरुस्त जनगणना का केली नाही? बरं, तुम्ही 5 वर्ष होतात, तुम्ही तो 5 वर्षात का गोळा केला नाही? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तुम्हाला हे करायचं, मी तुमच्यावर आक्षेप घेणार नाही. तुम्ही प्रयत्न केले, उशीर झाला होता अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे तुम्हाला सरकारकडे जावं लागलं. आम्ही तेच म्हणतोय की तुम्ही हा प्रयत्न केला. कोर्टानं सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, मागू शकता. तुमचे प्रयत्न कमी पडतात म्हणून आम्ही हाऊसला जे आहेत आम्ही सांगतो की आपण आता एकत्रितरित्या सगळे आता पंतप्रधानांना विनंती करूया की हा डाटा आम्हाला द्या. त्यात सिंपल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की याच्यामध्ये थोडं संपत आलं राव. अरे संपत आला. मंत्री महोदय इकडे बघा. मंत्री महोदय इकडे प्लीज इकडे माझ्याकडे बघा. आपण मला ऍड्रेस करा. आपल्याद्वारे आपल्याला हेच सांगायचं आहे. अरे हा सगळ्या आरक्षणांना तुम्ही विरोध करता. त्या मुस्लिम आरक्षणाला सुद्धा, शिक्षणासाठी तुम्ही सुद्धा त्याला सुद्धा तुम्ही विरोध केला. शिक्षण सुद्धा द्यायचं नाही. अध्यक्ष महोदय, बरोबर नाही. मला आपल्याला हे सांगायचं आहे की याच्यामध्ये दादा पूर्ण होऊ द्या. नाही झालं, संपत आलं त्यांचं, संपत आलं आहे. आमचा सुद्धा हेतू शुद्ध आहे. या 15 महिन्यामध्ये तुम्ही का गोळा केला म्हणून सांगता? अरे 2021 पासून भारत सरकारची जनगणना जी सुरू व्हायला पाहिजे ती सुद्धा सुरू झाली नाही, कारण कोरोना. ते जर आता सुरू करू शकत नाही अजून भारत सरकारची जनगणना, आम्ही ह्या 15 महिन्यामध्ये आम्ही कसं करणार आहोत? अजूनही ते सुरू केलं नाही, आज सुद्धा सुरू करू शकत नाही आम्ही. आणि म्हणून आम्ही काय म्हणतो की जे तयार आहे तुमच्याकडे ते आम्हाला तो एकदा तो डाटा आला की हा आमचा आयोग जो आम्ही तयार केला तो त्याची छाननी करून बरोबर कोणाला किती आरक्षण बसतंय याचा अभ्यास करीन. 2 महिन्याच्या आत तो सगळं देईल. आणि मला एक सांगायचं आहे, विरोधी पक्ष फडणवीस साहेब, आपण म्हणालात मी 4 महिन्यात नाही 3 महिन्यात करतो. 3 महिन्यात माझ्या आता सत्ता आली तर तुम्हाला आरक्षणाचा, ओबीसीचा एवढं प्रेम आहे, सत्तेचं काय घेऊन बसलात? तुम्ही सांगितलं पाहिजे सत्ता बित्ता जाऊ द्या, नाही माझ्याकडे सत्ता, तरी सुद्धा मी येतो मोदी साहेबांकडे. मुख्यमंत्री जाऊन आले, उपमुख्यमंत्री जाऊन आले, अशोक चव्हाण जाऊन आले, पण तुम्ही जाणं आणि ते मागणं आणि आम्ही तुमच्या बरोबर येणं, श्रेय सगळं तुमचं, आमचं काही नाही. चला, हे मी सांगितलं तुम्हाला. पण तुम्ही फक्त जे शब्दच्छल करतात, हा डाटा नव्हे, ही इम्पिरिकल इन्क्वायरी आहे, हे 8 कोटी चुका झाल्या, ह्या 75 लाख चुका झाल्या. अरे ह्या चुका झाल्या तर दुरुस्त करायच्या होत्या. तुम्ही 6, 7, 8 वर्ष त्याच्यावर बसून राहिला आणि आता तुम्ही सांगता येते आता 2020च्या पत्रामध्ये की आता हे आम्ही सगळं चेक करतोय म्हणून. 6, 7 वर्ष काय केलं होतं? मग आम्ही युपीए गव्हर्नमेंटने जो डाटा गोळा केला ताबडतोब प्रणब मुखर्जीने सांगितल्यानंतर त्यावेळेला हा कार्यक्रम झाला. हा सगळा डाटा मोदी साहेबांच्या ताब्यात गेलेला आहे. मला काय म्हणायचं, इतरांचे प्रश्न काय असतील ते असतील, इतर राज्यांचे. आणि हो, आम्ही कपिल सिब्बल पासून सगळ्यांना विचारलं. आता हा ट्रिपल टेस्टचा जो आहे निकाल खानविलकर साहेबांचा, हा केवळ महाराष्ट्रासाठी नाहीये, हा संपूर्ण देशाला लागू होणार आहे. बिकॉज इट हॅज बिकम द लॉ ऑफ द लँड. त्यामुळे आता तो सगळ्यांना लागू झालेला आहे. अजिबात दिशाभ्रम करायचं कारण नाही अध्यक्ष महोदय. आणि मग माझं म्हणणं असं आहे की जसं आज आमचं राज्य इथे आहे, तुमची राज्य सुद्धा बीजेपीची जे आहे देशामध्ये अनेक ठिकाणी आहे, सगळ्या ठिकाणी हा प्रश्न ठरावाला विनंती करा. सभागृहाला ठरावाला पाठिंबा देण्याकरता विनंती करा. म्हणून सगळ्यात मी फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही आमच्या बरोबर चला, ठरावाला आज पाठिंबा द्या आणि हे या ओबीसीच्या कामामध्ये सहभागी व्हा, त्यांचे आशीर्वाद घ्या, तुम्ही शब्दच्छल करू नका. आणि ही जी अडचण जी आहे ही बीजेपीच्या राज्यांना सुद्धा येणार आहे. ते तुम्ही म्हणता या देशातले कायदे म्हणतात म्हणून तो देशाला अतिशय ठराव मांडला. त्याच्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आणि त्या सगळ्या मुद्द्यांना मंत्री महोदयांनी अतिशय विस्तृतपणे
उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून मी आता हा ठराव मताला टाकतो. आता हा ठराव सभागृहासमोर मतास टाकण्यात येईल. प्रश्न असा आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगानं महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1961 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाची पदे आरक्षित ठेवण्याकरता राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करण्यात आलेला असून राज्य मागासवर्ग आयोगास सुलभ संदर्भ करता आवश्यक असणारी सामाजिक आर्थिक जातीय गणना 2011 मधील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जाती एक मिनिट मी ऐकून घेतलंय सगळं. मागास प्लीज मी देतो संधी तुम्ही जागेवर त्याला मी संधी देतो असताना राज्य शासनानं वारंवार विनंती करून देखील केंद्र शासनानं माहिती अद्याप उपलब्ध करून दिली नाही. मागासवर्गीय इंटरनेट डाटा उपलब्ध करून राज्य शासनाकडून राज्य शासनाला मागासवर्गीय उद्या आहे. अनुकूल असतील त्यांनी हो म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही. मी तुम्हाला नेम करतोय मी नेम करीन हे चालणार नाही. मी नेम करीन यावर राखून ठेवा. चालणार नाही चला ते जागेवर नेम करीन मी तुम्हाला नेम करीन मला रूल चांगले माहिती आहेत आणि म्हणून होयच्या बहुमत ठराव संमत झाला. आता मी सभागृहाची बैठक 10 मिनिटाकरता स्थगित करत आहे.